So hey guys, welcome back to my channel. This is वैशाली पवार. Welcome to वैशालीज किचन. सो आज आपण आहे ना वांग्याची भरीत करणार आहे. सो आज त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पूर्ण रेसिपीसाठी व्हिडिओ पूर्ण बघून जा. चला आता आपण वांग्याचा भरीत करू. तर इथे आहे ना मी 2 वांगे घेतलेले आहे. त्याला असं कट करून घ्यायचं बीचमध्ये. असं कट करून बघून घ्यायचं. ह्यानंतर आहे ना ह्याच्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि यानंतर आहे ना त्याला गॅसवर असं भाजून घ्यायचं. ह्या वांग्याला पण तसंच करायचं. हे पण भाजून घ्यायचं. आता आहे ना ह्याचं वरचं साल्ट काढून घ्यायचं चांगलं. चांगलं असं काढून घ्यायचं. गरम आहे, गार झाल्यावर पण काढू शकते, पण गार झाल्यावर थोडा अवघड जातं काढायला, म्हणून गरम गरम आधी जोपर्यंतच मी त्याचं साल्ट काढून घेते. तुम्ही बघू शकता साल्ट काढून झालेलं आहे आपलं. आता ह्याला एका वाटीत घ्यायचं आणि ह्याला त्याचा जे दांडे आहे ना ते कापून घ्यायचं, असं सेपरेट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी हे त्या वाटीत घालून घेऊन त्याला चांगलं आहे ना हातात आपल्या हाताच्या मदतीनं किंवा असं चाकून आपण असं मॅश करून घ्यायचं याला. आणि जे आपलं हे लसूण आहे ना त्याला पण ह्याच्यात कापून घ्यायचं. चांगलं चला आता आपण भरीत करायची सुरुवात करू. सगळ्यात आधी कढई तापवायला ठेवायचं. तर इथे आहे ना मी एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून आणि एक कांदा घेतलाय, कोथिंबीर आणि थोडासा लसूण कापून घेतलेला आहे. आपल्याला ह्याची गरज फोडणीत लागणार आहे. आता तापून झालेली आहे. मी त्याच्यात एक पळी तेल घालून घेते. तेल तापलं का चांगलं त्याच्यात जिरा, राई चांगलं तडतड झालं का लसूण घालून घ्यायचं. त्याच्यातच आहे ना थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची. मग हे चांगलं भाजून झालं का त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा. यानंतर आहे ना ह्याच्यात टोमॅटो घालून घ्यायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं.
तरी ते ना आपलं टोमॅटो आणि कांदा चांगलं भाजून झालं का त्याच्यात मी 1 चम्मच लाल तिखट घातलं, त्यात टाकून घेतली थोडीशी, आपल्याला जसं लागतं तसं मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा याला परतून घ्यायचं. त्यानंतर आहे ना आपलं भाजून घेतलेलं वांग त्याच्यात घालून घ्यायचं. त्या मसाल्याला त्या वांग्याला एकत्र करून घ्यायचं, वेगळं वेगळं नाही करायचं, त्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर आहे ना ह्याच्यात थोडंसं पाणी, असं थोडंसं पाणी घालून घ्यायचं. नंतर चांगलं शिजू द्यायचं. चला आता बघू आपली वांगे भरीत झालं तर. तुम्ही बघू शकता भरीत झालेलं आहे. आपलं भरीत रेडी आहे. इथं आपलं भरीत झालेलं आहे. आपण टेस्ट करू. एकदम झणझणीत मस्त झालेलं आहे. तर ही होती आपली आजची रेसिपी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आय होप तुम्हाला सगळ्याला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.